विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी माहितीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे। या सूत्रानुसार भाजपच्या वाट्याला 12 तर शिवसेनेच्या वाट्याला 3 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा येणार असल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे शिवसेना 5 पेक्षा जास्त जागांवर दावा करणार असल्याची माहिती आता शिवसेनेतल्या सूत्रांनी दिली आहे। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। आमचे लोक चर्चा करतात, चर्चेच्या नंतर त्यांची चर्चा झाल्यावर मग मुख्यमंत्री आणि मी बसून त्याच्यावर चर्चा करून आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली आहे। या बैठकीमध्ये पक्षानं विलिनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली। मात्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी विलिनीकरणाचा विषय संपल्याचं सांगत या विषयावर पडदा टाकलाय। तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार शरद पवारांसोबत येण्यास तयार झाल्यास त्यांच्याबाबत विचार करू असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय। सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही उभा करण्याच्या संदर्भातली चर्चा होती। अनेक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी पदाधिकारी यांनी आपापली मतं मांडली, मुद्दे मांडलेले आहेत। त्यामुळे या सर्व गोष्टीचा पहिलं स्पष्टीकरण करतो, विलिनीकरणाचा विषय हा संपलेला आहे। यापुढे विलिनीकरणाच्या बाबतीमधली कुठलीही चर्चा होणार नाही। आम्ही सक्षमतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे तो नेता म्हणून आमचा जो चेहरा आहे तो घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही जाणार आहोत आणि हे नक्की आमचं झालेलं आहे। जो विधायक आना चाहते हैं आपकी पार्टी में, उनके लिए दरवाजे खुले रहेंगे? अभी तक हमारे पास ऐसा प्रस्ताव नहीं है, आने के बाद सोचेंगे। विधायक अगर आते हैं, पवार साहब के नेतृत्व में काम करने के लिए अगर तैयार होते हैं तो उनके बारे में सोचने के लिए हम लोग तैयार हैं। विधायक अगर आते हैं, पवार साहब के नेतृत्व में काम करने के लिए अगर तैयार होते हैं तो उनके बारे में सोचने के लिए हम लोग तैयार हैं। विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळत असताना शरद पवार गटात नवं नाराजनाट्य रंगल्याचं बोललं जात आहे। गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या भूमिकांमुळे पक्षातच मतभेद निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे। त्यातच रोहित पवारांची मुंबईतल्या बैठकीला गैरहजेरी अनेक उलटसुलट चर्चांमध्ये भर घालणारी ठरली आहे। मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते, आमदार, खासदार तसंच विधानसभेच्या उमेदवारांची हजेरी होती। मात्र इंदापूरमधल्या प्रश्नासाठी पुण्यातील सिंचन भवनला भेट देण्यासाठी गेल्याचं कारण देत रोहित पवारांनी बैठक टाळली आहे। पक्षानं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास आपण मात्र भाजपसोबत जाणार नाही असं वक्तव्य रोहित पवारांनी नुकतंच केलं होतं आणि त्यामुळे पक्षात नेमकं काय चालू आहे आणि रोहित पवारांना नेमकं काय खुपतंय याची चर्चा पुन्हा एकदा झाली आहे। आता हा विषय आत्ता नाही हाताळला, ठीक आहे, तिथं मोठे नेते आहेत, आम्ही कार्यकर्ते आहेत, आम्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो। पक्ष काय अडचणीत येणार नाही रोहित पवार तिथं नाही गेला तर, पण इथं जर रोहित पवार नाही आला आणि या 2 तालुक्यासाठी जर नाही लढला तर तिथे शेतकरी अडचणीत येतील। मग आज शेतकरी अडचणीत येऊन जर त्या ठिकाणी त्याचं घर चालणार नसेल तर शेतकरी आणि तिथे असणारे लोक हे जास्त महत्त्वाचे। तर मी सुप्रियाताईंची त्या ठिकाणी परवानगी घेतलेली, विनंती केलेली आहे। आपल्या नाराजीच्या बातम्या निराधार असल्याचं स्पष्टीकरण आमदार रोहित पवार यांनी एक्सपोज करत दिलं आहे। दरम्यान रोहित पवार नाराज नाहीत अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दिली आहे। मला माहीत नाही रोहित पवार नाराज नाही आहेत, ते कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंदोलनासाठी गेले असतील, पण पक्षामध्ये अशी कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही असं माझं स्पष्ट मत आहे। त्यामुळे आपण अशाच कुठल्या प्रकारच्या बातम्या काढू, हा नाराज आहे तो नाराज, आमचा पक्ष एक संघटने आहे ते सगळ्या मजबूतीने चाललेला आहे। महाविकास आघाडीतील अनेक नेते आणि आमदार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीगत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे। यावर श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। शिंदे साहेबांकडे गेलं की काम होतं हे लोकांना माहिती आहे, ते कोण कुठल्या पक्षाचं आहे हे पाहत नाहीत, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आणि विकास कामांना प्राधान्य देतात। दरम्यान इंडिया आघाडीत मोठी फूट पडली आहे आणि त्यामुळे घटक पक्ष एकमेकांवर टीका करत असल्याचे श्रीकांत शिंदेंनी म्हटलं आहे। एकत्र होते इंडिया आघाडी, या इंडिया आघाडीमध्ये पण तूट झालेली आहे पूर्णपणे। एकटंच काँग्रेस जे आहे ऑपोजिशनमध्ये येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे। एकत्र होते इंडिया आघाडी, या इंडिया आघाडीमध्ये पण तूट झालेली आहे पूर्णपणे। एकटंच काँग्रेस जे आहे ऑपोजिशनमध्ये येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे।
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि निवडणुकीचे आयुक्त एस चोकलिंगम यांची भेट घेतली आहे. आदित्य ठाकरे, अनिल परब, शशिकांत शिंदे, सुनील भुसारा, अंबादास दानवे यांच्यासह अनेक जण या शिष्टमंडळात सहभागी होते. राज्यात SIR लागू करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली आहे. भंडारा गोंदिया विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय. यापूर्वी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व परिणय फुके यांनी केलं होतं. 3.5 वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीमध्ये दोन्ही जिल्ह्यातल्या 4 मतदान केंद्रांवर 31 स्थानिक स्वराज्य संस्थांचे 457 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सभापती यांना मतदानाचा अधिकार आहे. मतमोजणी भंडाऱ्यामधल्या पलाडी येथील स्ट्रॉंग रूममध्ये होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी दिली आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे आजची नाशिक महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आली आहे. दिवंगतांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली. दरम्यान अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी म्हाडा घोटाळ्यातल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका अशा आशयाचे बॅनर झळकावत आंदोलन केले. सत्ताधारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाठिंबा देत असून आचारसंहितेचं कारण सांगून सभा गुंडाळल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मोदी साहेबांचं, फडणवीस साहेबांचं मोठं स्वप्न होतं आपल्या गोरगरिबांना घरं मिळाले पाहिजे. आणि ह्या इथं बसलेले काही अधिकारी आहेत, त्यांनी गरिबांच्या डोक्यावरची लोणी खायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना कुठेही सोडता कामा नाही. आपल्या महापालिकेत पोलिसांना येण्याच्या आधी एक पत्रव्यवहार करायला लावला. तुम्ही परस्पर येऊ शकत नाही अशी दमदाटी ह्या महापालिकेतर्फे चालू आहे. याचा निषेध आम्ही आज इथं करत होतो, परंतु आजची आचारसंहिता लागल्यामुळे ही महासभा तहकूब झाली. 18 जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी रायगडमधून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसैनिक विकास गोगावले यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी होतीये. रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेवर अन्याय झाला. पालकमंत्री पदावरूनही वाद सुरू आहे. युतीचा धर्म केवळ शिवसेनाच पाहते अशी आठवण शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी करून दिली आहे. विकास गोगावले तरुण आणि हुशार असून ते कोकणाला न्याय देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सर्वाधिक मताधिक्य असलेल्या शिवसेनेला ही जागा मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे. विदर्भात उष्णतेचा कहर कायम असून नागपुरात काल 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हा या हंगामातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरलाय. तर वर्ध्यामध्ये तापमानानं 47.1 अंशाचा टप्पा ओलांडला असून अमरावतीत, चंद्रपुरामध्ये 46 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. तर अकोला आणि यवतमाळमध्ये 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वर्धा, अकोला आणि अमरावतीसाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. तर नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. वर्ध्यामध्ये उष्णतेचा कहर कायम असून तापमानानं 47.1 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठलाय. गेल्या 5 दिवसांपासून तापमानात सातत्यानं वाढ होत असून नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागतोय. वाढत्या तापमानाचा परिणाम आता नागरिकांच्या आरोग्यावरही होतोय. सेलू तालुक्यातल्या धानोलीमध्ये एका महिलेचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान आरोग्य विभागाकडून नागरिकांना उष्णतेपासून सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. विदर्भात उष्णतेची लाट आणखीनच तीव्र झाली आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यासाठी नागपूर वेधशाळेकडून उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आणि त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालंय. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. विदर्भात बहुतांश जिल्ह्यात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर राहण्याची आजही शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम असतानाच गोंदिया जिल्ह्यामध्ये तापमानानं मोठी झेप घेतली आहे. अवघ्या 3 दिवसांपूर्वी 40 अंश सेल्सिअसवर असलेलं तापमान आता थेट 44.9 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं असून ही या वर्षातली सर्वाधिक तापमानाची नोंद ठरलेली आहे. अचानक वाढलेल्या तापमानामुळे गोंदियाकरांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय. अमरावतीमध्येही सूर्य आग ओकतोय. अमरावतीचा पारा 46 अंश सेल्सिअसच्याही वर गेलाय. अशावेळी जिल्हा रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्णांनाही उन्हामुळे त्रास होतोय. रुग्णांना गरमी होऊ नये म्हणून जिल्हा रुग्णालय प्रशासनानं प्रत्येक वॉर्डामध्ये कूलर लावलेत आणि त्यामुळे रुग्णांना काही प्रमाणात उन्हापासून दिलासा मिळतोय. आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी. अमरावतीमध्ये जो उन्हाचा पारा त्याचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयवाल्यांनी प्रत्येक जनरल वॉर्डामध्ये असे
मोठे मोठे कूलर लावलेले जेणेकरून रुग्णांना गरमीचा त्रास होऊ नये. कारण रुग्ण जे आहे ते 2-2, 3-3, काही 4-4 दिवस या ठिकाणी त्यांना भरती राहावं लागते. त्यामुळे त्यांचे हाल होऊ नये त्यामुळे त्यांनी कूलर लावले. आपल्यासोबत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे CS सर आहे. सर, कशी व्यवस्था केलेली आहे? किती वार्ड जनरल वार्ड आहे आणि ही संकल्पना कशी सुचली प्रत्येक वार्डामध्ये कूलर लावणे? आता आपल्याकडे सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये येलो अलर्ट होता आणि आता आपल्याला ऑरेंज अलर्ट आहे. त्याच्यामुळे टेम्परेचर हे 46 डिग्रीच्या वरती चाललं आहे आपलं. त्याच्यामुळे रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आमच्या सर्व वॉर्डमध्ये एकूण आमच्याकडे 12 ते 13 वॉर्ड आहेत आणि त्या सर्व वॉर्डमध्ये आम्ही मोठे प्लॅस्टिक वॉटरप्रूफ कूलर्स लावलेले आहे जेणेकरून सगळ्या रुग्णांना थंड हवा राहणार आणि बाहेरच्या उन्हाचा काही त्यांना फटका बसणार नाही. हे होते जिल्हा सामान्य रुग्णालयाचे CS. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. मुंबईला समुद्रातून पाणी पुरवठा करण्याची तयारी सुरू झाली आहे. मदरीमधल्या निक्षारीकरण प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त होणार असून पालिका यासाठी 36 कोटी 11 लाखांचा खर्च करणार आहे. यातून चारकोप आणि कांदिवलीपर्यंत बोगद्याद्वारे पाणी नेण्याची योजना आहे. 48 महिन्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून पालिका मुंबईतील वाढत्या पाणी टंचाईवर दीर्घकालीन उपाय करणार आहे. ठाण्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे आणि त्यामुळे ठाणेकरांची तहान भागवायची असेल तर तातडीची बैठक घेऊन ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. अशा शब्दामध्ये भाजपचे आमदार संजय केळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. ठाणे शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी टंचाई केवळ उन्हाळ्यात नाही तर वर्षभर जाणवते, असाही उल्लेख केळकरांच्या या पत्रामध्ये करण्यात आला आहे. ठाण्याचा पाणीपुरवठा वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राज्यात उन्हामुळे पारा अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल करत असतानाच नाशिकच्या नांदगावमध्ये दमदार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या पावसामुळे फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जाते. अवकाळी पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा, द्राक्ष या पिकांना फटका बसण्याच्या शक्यतेने शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाले. रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. हवामान विभागानं जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. हवामान विभागानं जोरदार वारा आणि पावसाचा अंदाजही व्यक्त केलाय. मुंबई महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांचा अतिरिक्त आयुक्तांनी आढावा घेतलाय. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, अविनाश ढाकणे, बिपिन शर्मा आणि आपत्कालीन विभाग प्रमुख महेश नार्वेकर यांची बैठक पार पडली आहे. येत्या शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहावर मान्सूनपूर्व आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीमध्ये पालिकेकडून मान्सूनपूर्व तयारीची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केली जाणार आहे. दिल्लीमध्येही उष्णतेचा कहर सुरूच असून 25 मे पर्यंत दिलासा मिळणार नसल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. शहरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून तापमान 47°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे. दिवसा कडक उन्हामुळे नागरिक हैराण झालेत. मात्र रात्रीही तापमान 38 ते 39 अंशांच्या आसपास राहत असल्यानं त्यांना कोणताही दिलासा मिळत नाहीये. उत्तर भारतात वाढलेल्या भीषण उकाड्याच्या पार्श्वभूमीवर लखनौ प्राणी संग्रहालयामध्ये वन्य प्राण्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचे नियमित बदल करण्यात येत असून त्यांना थंडावा मिळावा यासाठीही विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. तसेच प्राण्यांच्या आहारातही बदल करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यामध्ये इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सर्व पेट्रोल पंपांना 5% इंधन साठा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून हा साठा अत्यावश्यक सेवा आणि शासकीय वाहनांसाठी वापरला जाईल. तसंच कॅन, बाटली किंवा प्लास्टिक कंटेनरमध्ये पेट्रोल, डिझेल देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी हे आदेश काढले असून या निर्णयानंतर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. जळगावमध्ये शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंपांवर 25% इंधन राखीव ठेवण्याची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केली आहे. पुढील 24 तासात सरकारनं हा निर्णय न घेतल्यास कोणतेही शासकीय वाहन रस्त्यावर फिरू दिलं जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. सध्या डिझेलचा तुटवडा असल्यामुळे शेतजमिनी तयार करण्यास अडचणी येत असून पुढील 15 दिवसात पेरणी रखडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी तातडीनं स्वतंत्र इंधन साठा राखीव करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. की प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी प्रत्येक तालुक्यात जे पंप आहेत त्याच्या 25% पेट्रोल पंप हे शेतकऱ्यांच्या वाहनाला त्या ठिकाणी मशागती करणाऱ्या वाहनाला आणि
मळणी करणाऱ्या वाहनांना त्यांनी डिझेल द्यावं, तिथे रिझर्व्ह करावं. अन्यथा प्रत्येक पंपावर 30% शेतकऱ्यासाठी रिझर्व्ह करावं. न केल्यास परवा 11 वाजेपर्यंत जर ते कलेक्टर साहेबांनी हा निर्णय घेतला नाही जिल्ह्यात, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून शासनाची एकही गाडी ही फिरू देणार नाही, कुठल्या अधिकाऱ्याची नाही ना कर्मचाऱ्याची नाही. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोलापुरात आम आदमी पार्टीकडून अनोखं आंदोलन करण्यात आलंय. बैलगाडीमध्ये बसून कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली आहेत, तर सोलापूर जिल्हा परिषद ते एसटी स्टँड पर्यंत नागरिकांना मोफत बैलगाडी प्रवास घडवत प्रतिकात्मक आंदोलनही करण्यात आलंय. मोदी सरकारमुळे पुन्हा बैलगाडी वापरण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया आपचे शहराध्यक्ष निलेश सांगेपांग यांनी दिली आहे. जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा आपल्या सरकारने देश हिताकडे न पाहता निवडणुकांकडे जास्त लक्ष दिलं. त्याच्यामुळे आता परिस्थिती आणखीन बिकट झालेली आहे आणि भविष्यात ही परिस्थिती आणखीन बिकट होईल का अशी जनतेला भीती लागलेली आहे. पुढे येणाऱ्या काळात आम्हाला पुन्हा बैलगाडीतून प्रवास करावा लागतो का अशी देखील भीती जनतेला लागलेली आहे. म्हणून आम्ही सरकारला जी जनतेची भावना आहे ती पोहोचवण्यासाठी आज मोफत बैलगाडी प्रवास जनतेसाठी ठेवलेला आहे. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये सुमारे 15 ते 20 पेट्रोल पंप असतानाही अनेक ठिकाणी इंधनच उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारक आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. शेतीच्या कामांना वेग आलेला असताना ट्रॅक्टर, पंपसेट आणि इतर यंत्रांसाठी डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झालेत. अनेक पंपांवर पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लागत असून काही ठिकाणी डिझेल संपल्याचे फलके लावण्यात आलेत आणि त्यामुळे नागरिकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर पायपीट करावी लागते. भर उन्हामध्ये तासनतास प्रतीक्षा करूनही इंधन मिळत नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होते. 41 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आज हे रांगा लागल्या या पंपावर आणि सरकारला याचं काहीही देणं घेणं उरलेलं नाही. कारण आज शेतीच्या मशागतीचे कामं हे चालू आहेत आणि शेतकऱ्याला ना इंधन, डिझेल नाही, पेट्रोल नाही आणि शेतकऱ्यांनी डिझेल अभावी शेतं पडीत पाडायची वेळ आलेली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 6 दिवसांपासून अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. काही पंपांवर डिझेल उपलब्ध नाही असे फलक लावण्यात आले असून आलेले डिझेल काही वेळातच संपत असल्याचं वाहनधारकांची मोठी गैरसोय होती. खरीप मशागतीच्या काळामध्ये डिझेल टंचाईमुळे शेतकरी अडचणीत सापडलेत. कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय आणि त्यामुळे पेट्रोल पंपांच्या बाहेर ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्यात. प्रशासनाकडून इंधन पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र वेगळीच परिस्थिती पाहायला मिळते. इंधन बचतीच्या नावाखाली जीव धोक्यात घालत एकाच दुचाकीवर 6 तरुण बसून प्रवास करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवर 6ही तरुण बसून प्रवास करतात. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून वाहतूक नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसतंय. इंधन बचतीच्या मोहिमेचा संदेश देण्याच्या नावाखाली करण्यात आलेला हा स्टंट जीवघेणा ठरू शकतो अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे. हा प्रकार पिलीभीतच्या माधव तांडा या मार्गावरील असल्याची माहिती आता समोर येते. आज राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहामध्ये ही बैठक होईल. या बैठकीनंतर अल निनोच्या पार्श्वभूमीवर शेती संदर्भात महत्त्वाचे निर्णय आणि घोषणा केली जाईल असंही बोललं जात आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स बसेसना शहराच्या वेशीवरच थांबवण्याची तयारी मुंबई महापालिकेनं सुरू केली आहे. दहिसर आणि मानखुर्द येथील जकात नाकांच्या जागेवर त्या दृष्टीनं मोठी सुविधा उभारली जाईल. मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना तिथूनच पुढील प्रवासासाठी मेट्रो, बेस्ट सेवा आणि त्यासोबतच कॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या नियोजनानुसार या ठिकाणी पार्किंग हब, फूड प्लाझा, हॉटेल आणि शॉपिंग सेंटर उभारले जातील आणि त्यासाठी मोठ्या निधीची गुंतवणूकही करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दहिसरच्या पार्किंग हबमध्ये महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण असं खाद्य संस्कृतीची चव चाखता येईल असं फूड डेस्टिनेशन तयार करण्यात येणार आहे. एकंदरीतच मुंबईत येणाऱ्या खासगी बसेस दहिसर आणि मानखुर्दमध्येच थांबवण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असाही दावा होत आहे. खासगी बसेससाठी पार्किंग, पेट्रोल पंप आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील. मुंबई महानगर प्रदेशातल्या जलवाहतूक सेवा अधिक आधुनिक
आणि प्रवासी अनुकूल राहण्यासाठी वर्सोवा म्हण मार्गावर ऑनलाईन तिकीट प्रणाली लागू करण्यात येणार आहे. मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आलाय. पुढील 3 महिन्यांमध्ये 50% व्यवहार डिजिटल करण्याचं लक्ष ठेवण्यात आले असून QR कोड प्रवेश, स्मार्ट गेट्स आणि मल्टी मोडल पेमेंट प्रणालीही लागू करण्यात येणार आहे. कल्याण पश्चिम येथील गणपती चौक ते DB चौक दरम्यान असलेल्या झाडांच्या खोडांवर अज्ञात व्यक्तींनी ड्रिल करून इंजेक्शन सदृश द्रव्य टाकल्याचा प्रकार आता उघडकीस आलाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पर्यावरण प्रेमींमध्ये संताप निर्माण झालाय. झाडांना इंजेक्शनमधून जाणीवपूर्वक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा पर्यावरण प्रेमींमध्ये. या घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. या प्रकारामागे नेमकं कोण आहे याचा शोध घेण्यात येतोय. देबीबुया नावाच्या प्रजातीच्या झाडांची आम्ही जेव्हा प्रथमदर्शनी पाहणी केली तेव्हा पाहणीमध्ये असं निदर्शनास आलं की 7 झाडांच्या बुंद्यांना खाली अज्ञात इसमांकडनं ड्रिल मशीनने छिद्र करण्यात आलेली आहेत आणि त्या छिद्रांमध्ये इंजेक्शन टाकलंय असं बोलू शकतो की नाही माहिती नाही, पण ओघळ दिसतात. त्याच्यामुळे इंजेक्शन टाकून मे बी झाडांना मारण्याचा प्रयत्न केलेला असेल. तर आता आम्ही इथे येऊन पंचनामा वगैरे केलेली आहे. उद्यान विभागाकडनं ट्री ॲक्टनुसार जी पण काही कार्यवाही ती आमची सुरू झालेली आहे. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुन्हा वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. हिंदूंना किल्ल्यावर प्रवेशबंदी करू नये आणि किल्ल्याच्या पायथ्याशी रस्त्यावर नमाज पठणास परवानगी देऊ नये अशी मागणी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांकडे केली आहे. या संदर्भात भाजपचे नगरसेवक महेश पाटील यांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेत निवेदन दिलंय. तसंच या घटनेच्या निषेधार्थ बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी परिसरात हनुमान चालिसा आणि दुर्गा स्तोत्र पठण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी KYC केलेली असतानाही महिलांना योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप महिलांनी केलाय. त्यामुळे संतप्त महिला आज भंडाऱ्यामधल्या महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये काल जाऊन धडकल्यात. कार्यालयाच्या पायऱ्यांवर आणि पोर्चमध्ये बसून त्यांनी निषेध नोंदवलाय. अधिकाऱ्यांनी संतप्त महिलांची समजूत काढल्यानंतर हे प्रकरण निवळलंय. राज्य शासनानं ज्येष्ठ नागरिकांना ST बसमधून मोफत प्रवासासाठी NCMC स्मार्ट कार्ड बनवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी गोंदियात मात्र ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. गोंदिया ST आगारामध्ये कार्ड बनवण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 44 डिग्री तापमानात तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याचंही समोर आलंय. वेळेवर कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे कार्ड प्रक्रिया रखडत असल्याचा आरोप ज्येष्ठ नागरिकांनी केलाय आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा मोठा त्रास सुरू असल्याचं चित्र गोंदियात पाहायला मिळत आहे. कार्ड बनवा, कार्ड बनवा, कार्ड बनवा. तुम्ही म्हणणार ते आम्हाला केलं पाहिजे, हे आमचं पण कर्तव्य आहे. पण इथे या तर काही पण व्यवस्था नाही आहे. आमच्या बाजूमध्ये एक बिचारी अपंग टाईट बसलेली बाई आहे आणि त्यांना पण त्रास होते. आम्ही 3-4 महिन्यापासून खूप म्हणजे परेशान आहे. बीडच्या परळीमध्ये मराठा भवनाला दिलेल्या 28 गुंठे जागेवरून वाद पेटलाय. मराठा समन्वयक ॲडव्होकेट अर्जुन सोळंके यांनी ही जागा दत्तात्रय देवस्थानची असल्याचा दावा करत आक्षेप घेतलाय. आमदार धनंजय मुंडे, नाथ प्रतिष्ठान आणि नगर परिषदेवर गुन्हे दाखल करणार असल्याचे ते म्हणतात. आज ते मनोज जरांगे यांनाही भेटणार आहेत. तर सोळंके आमच्यासोबत आंदोलनात होते, त्यांचा आरोप करणं दुर्दैवी असल्याचं मराठा भवनच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सेवकराम जाधव यांनी म्हटलंय. धनंजय मुंडेंनी सांगितलं की मराठा नाथ प्रतिष्ठान ही जागा विकत घेत आहे आणि मराठा समाजाला त्या ठिकाणी दान धर्म देत आहे. परंतु उपलब्ध कागदपत्राच्या आधारे शहानिशा केली असता ही जागा परळी शहरातील वैद्यनाथ मंदिरच्या बाजूला असलेली गट नंबर 413 दत्तात्रय देवस्थान दत्तात्रय देवस्थानची ही जागा आहे. आणि ही जागा सगळ्यात महत्त्वाचं, ही जमीन गट नंबर 413 ही इनामी जमीन आहे, वर्ग 2ची जमीन आहे. ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बारामतीत मूक मोर्चा काढण्यात आलाय. भिगवण चौक ते प्रशासकीय भवन असा हा मोर्चा निघाला. ऑनलाईन औषध विक्री विरोधात देशव्यापी बंदमध्ये बारामती तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने सहभाग नोंदवला. देशात व राज्यात बेकायदेशीररित्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्री पोर्टलद्वारे विक्री केली जाते आणि त्यामुळे मेडिकल व्यवसाय अडचणीत आला असून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालावी या मागणीसाठी बंद पाडण्यात आलाय आणि बारामती तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.